नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिर परिसरातील राम लक्ष्मण मंदिरातील शिखरावर टिपूर प्रज्वलित करण्यात आला। मंदिर परिसरात भक्तिगीतांनी परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला होता, तर रामटेक शहर फटाक्यांनी दुमदुमलं होतं। मुख्य पुजारी मोहन पंडे आणि मंगेश पंडे यांनी 12 वाजता राम मंदिराच्या शिखरावर टिपूर प्रज्वलित केला। त्याचप्रमाणे पुजारी धनंजय पंडे, संजय पंडे, राम पंडे आणि अक्षय पंडे यांनी लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर टिपूर प्रज्वलित केला। यावेळी विशेष म्हणजे रामटेक, नागपूर, भंडारा, MP, छत्तीसगड व मध्य महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित होते। मंदिर परिसरात सकाळपासूनच धार्मिक विधी, देवतेची पूजा अर्चना करून नवीन कापड परिधान करण्यात आली। टिपूर रात्री 12 वाजता टिपूर दहनानंतर लोकांनी गड मंदिर परिसरात जय श्रीरामच्या जयघोषात शुभेच्छा दिल्या। मंदिर परिसरात आकर्षक आतिषबाजीही करण्यात आली, तर विविध संघटना, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक गटांनी प्रसादाचं वाटप केलं। आज आपण रामटेक नगरीमध्ये टिपूर पौर्णिमेचा उत्सव आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार इथं गड मंदिर रामटेक येथे साजरा करीत आहोत। मी गड मंदिर रामटेक प्रशासनाच्या वतीने सर्व भक्त भाविकांचे सहर्ष स्वागत करतो। आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आपल्या गड मंदिरावर आज टिपूर पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या भागातनं सर्व भाविक येथे येत आहेत। नागपूर, छत्तीसगड, त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि MP मधले सुद्धा भरपूर भाविक आपल्या येथे आज टिपूर पौर्णिमेनिमित्त आलेले आहेत। तसेच प्रशासनाच्या वतीने उत्तम अशा व्यवस्था सर्व करण्यात आलेल्या आहेत। तरी श्री क्षेत्र रामटेक येथील गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत गेल्या 1 महिन्यापासून काकडाआरती महोत्सव सुरू होता। त्या काकडाआरती सांगता आज त्रिपुरारी पौर्णिमेची ज्योत श्री राम मंदिर श्री लक्ष्मण मंदिर लावून त्याची उत्सवाची सांगता करण्यात आली आहे। अतिशय उत्साहाचा उत्सव साजरा करण्यात आला आणि आता या महाआरतीनंतर या उत्सवाची सांगता होईल।